पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रँड चॅलेंज आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची सध्या प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे। या स्पर्धेत जगभरातील सुमारे 40 देशांतील आंतरराष्ट्रीय स्तराचे स्पर्धक सहभागी होणार आहेत। या स्पर्धेच्या नियोजनासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव या ठिकाणी भेट दिली आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून तयारीचा आढावा घेतलाय। यावर्षी भारतात होणारी ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धा पुणे जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे। या पार्श्वभूमीवर मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सांगितले की ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा प्रथमच पुणे जिल्ह्यात होत आहे। या स्पर्धेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थ आणि प्रशासनाने आपली सामाजिक जबाबदारी समजून सहकार्य करावे। या बैठकीत मोरगावसह परिसरातील 8 ते 10 गावांतील प्रमुख प्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। स्पर्धेच्या मार्गावरील ग्रामस्थांच्या संकल्पना, सूचना आणि येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आंतरराष्ट्रीय स्पर्धक या परिसरातून जाणार असल्यामुळे परिसराची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी शासनाचे धोरण यावेळी स्पष्ट करण्यात आले। या बैठकीला बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि गटविकास अधिकारी किशोर माने यांची प्रमुख उपस्थिती होती। मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच पोपटराव तावरे आणि निलेश केदारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, मोरगाव, पुणे।